नवापुरात रमजान ईद उत्साहात साजरी। ईदगाह मशिदीत सामूहिक नमाज। मान्यवरांकडून शुभेच्छा। नवापूर शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात, आनंदात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली। सकाळी 7:30 शहरातील ईदगाह मशिदीत मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून अल्लाहची प्रार्थना केली। नमाजानंतर शहरात सर्वत्र बंधुभाव, एकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित, युवा उद्योजक धनंजय गावित, नगर परिषद बांधकाम सभापती भालचंद्र गावित, नगर परिषद पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक धर्मेश पाटील, शिरीष प्रजापत, CA वतन अग्रवाल, सौमित्र गावित, तसेच माजी नगरसेवक विनय गावित, अमृत लोहार, अजय पाटील, रमला राणा, महेंद्र दुसाने, राजू आगडे, विजय सेन, आकाश गावित, जैनू गावित, अविनाश वसावे, संजय सोनवणे, जीवन साडी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच नगरसेवक आयुब बलेसरिया, आरिफ पालावाला, प्राथमिक उपशिक्षण अधिकारी युनुस पठाण, ॲडव्होकेट परवेज सय्यद, सोहेल बलेसरिया, एजाज शेख, युसुफ कायदावाला यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की रमजान ईद हा संयम, त्याग, प्रार्थना आणि बंधुभावाचा संदेश देणारा पवित्र सण आहे। नवापूर शहरात सर्व धर्मीय नागरिक एकोप्याने सण साजरे करतात। ही येथील गौरवशाली परंपरा असून हा सामाजिक सलोखा कायम राहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। अजित पवार गटाचे नेते भरत गावित यांनी आपल्या मनोगतात रमजान महिन्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना आणि सेवाभावाला विशेष स्थान असते। रमजान ईदच्या निमित्ताने समाजात शांतता, प्रेम आणि एकतेचा संदेश दिला जातो। त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतानाच येणाऱ्या श्रीराम नवमीच्या निमित्ताने हिंदू बांधवांनाही शुभेच्छा दिल्या। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनीही आपल्या मनोगतातून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत शहरातील सामाजिक सलोखा अधिक दृढ व्हावा अशी भावना व्यक्त केली। नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या। ईदगाह मशिदीजवळ सुमाणिक परिवारातर्फे मुस्लिम बांधवांसाठी आईस्क्रीम वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।